नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी 10:30 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या गोड ताईंना. तर घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज मेन म्हणजे पुरणाच्या पोळ्या बनवता. पुरणाच्या पोळ्या करून झालेल्या आहे आणि आत्ता फक्त तळण काढायचं राहिलेलं आहे आणि माझी तयारी बाकी आहे. पूजेचा ताट वगैरे सुद्धा करून ठेवलेला आहे. तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते आणि सकाळी तर वेळ भेटला नाही मला. म्हटलं व्हिडिओ करायला जाईल तर माझे सर्व कामं राहून जातील, मग मला व्यवस्थित तयार होता येत नाही, मग पूजेला जायला पण वेळ होऊन जातो. तर चला मी काय करते, आता तळण तळून घेते आणि मग दाखवते पुरणाच्या पोळ्या कशा झाल्या आहेत. आता दिवस दाखवत नसला तुम्हाला, मला आठवतो आता दिवस खूप मग सगळं दाखवत आपल्याला. आजचा दिवस मी खूप मिस करते, खूप 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 मिस करते खूप, म्हणजे असं हे माझ्या. तर आता 11:15 झालेले आणि घरातले सर्व कामं आवरून स्वयंपाक सुद्धा करून झालेला आहे. आत्ता दाखवते नैवेद्य वगैरे दाखवून आहे ना, कसं मग मुलं पण जेवण करून घेतील आणि आमचे साहेब पण जेवण करून घेतील आणि मी उपवास सोडणार आहे 4 वाजता. आणि पोळ्या बघा तुम्ही किती छान झालेल्या आहेत. तर दाखवा इकडे, पोळी इतकी नरम झालेली आहे ना, तुम्हाला काय सांग. तर तुला अशी ठेवते. आपला नैवेद्याचं ताट रेडी झालेलं आहे, हे बघा सर्व बनवलेलं आहे. आता होत आहे 11:15 आणि पोळ्या बघा तुम्ही एक नंबर पोळ्या झालेल्या आहेत. दाखव, जवळ दाखव ना, हे बघा कशा पोळ्या झाल्या आहे. इकडे कुडाई, पापड, भात वगैरे सर्व करून घेतलेले. आता नैवेद्य दाखवते आणि मग जाते पूजेला. तर चला, पोळ्या कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा आणि ज्याला कोणाला पोळ्या खायच्या असतील त्यांनी माझ्याकडे या. तर मी तयारी करून घेते आणि मग बोलते तुझ्याशी. तर आमचे साहेब दाखवत आहे नैवेद्य. त्यांना म्हटलं अगरबत्ती वगैरे लावा, सकाळी झालेली देवपूजा वगैरे. लाईटला काय झालं काय माहिती, मधल्या लाईटला. ताडी खाली टाकली एक कोपरा व्यवस्थित करा. तिकडून असं केलं. पाणी घे.
तर मी तयार झाली, पूजेचं ताट बी रेडी झालेलं आहे आणि आत्ता वाजता आहे 12:30. माझं आवरणं झालं आहे, 12 वाजेपर्यंत सर्व आवरून झालेलं आहे. आणि माझ्या मैत्रिणीकरता आहे मेकअप, काय मेकअप आहे त्यांचा व्हिडिओमध्ये दाखवणारच मी तुम्हाला. तर माझं सर्व आवरून झालं पण त्यांचं आवरणं झालेलं नाही आहे. तर माझा इथं पूजेचा ताट रेडी झालेला आहे. हा बघा, इथं सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. आमच्या साहेबांचं जेवण झालेलं आहे, मुलं काही नाही आलेले अजून. कृष्णा येतो 1 वाजता. तर मी जाते आता. चला, मला सोडून देता का? हो साहेब, आता एवढं कसं धरू? गाडीमध्ये सोडा ना यार. नाही चला, आमचे साहेब येत आहे मला सोडायला. दीदी इकडे बघा. काय मग वडप जायचं आहे का? इकडे देखो, देखील कितला मेकअप करेल. गोरी काय म्हणते अगरबत्ती नाचायचं. अगरबत्ती चोरी करते का? कोणाची? मी पण चोरी करते ना. हे ना मग आहेत ना. गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशोरा. फोटो काढा. झाली पूजा? ही कुठे गेली? झाली का? बाकी ना?
काय करू व्हिडिओ करू का फोटो हा ताई फोटो काढ हा मी व्हिडिओ करते हा ताई काढा बरं एक फोटो काढला हो का लहान दे व्हिडिओ करायला लावलेला आहे इकडे बघा हो हा काढलेला ना हा काय तुमचाच व्हिडिओ आहे हा दीदी इकडे बघा त्यांच्या टायमाला वेगळी गर्दी झाली मी यांना फोन करते ना हो ना मी फोन लावते नाही घरी यायला मला 3 वाजले 3ला 5 कमी आहे गुड्या राणी येऊन गेली आणि गुड्या आलेली ती मला घ्यायला आणि माझा अवतार बघा आता असं वाटतंय काहीतरी खावा भूक लागलेली आहे बघू आता थोड्या चकल्या तळून घेते आणि मग खाते साडी चेंज करते पहिले घरी आली आणि इतका जोरात पाऊस चालू झालेला आहे साडी वगैरे चेंज केली आणि हलकी साडी घातली इतकं बरं वाटतंय ना मला जेवण्यापेक्षा आहे ना कपडे हलके पाहिजे तर आता थोडं बरं वाटतंय पाणी घेते पाणीसुद्धा पिऊ वाटत नाही आहे पण मग पाणी घेईन पहिले आणि मग दुसरं काहीतरी खाणार पाऊस दाखवते तुम्हाला चकल्या तळून घेते आता आणि या साडी आणि इतकं हलकं वाटतंय ना मला हलकी साडी आहे इतकी भारी वाटते मला आहे का नाही इतकी हलकी साडी मस्त चकल्या तळून खाऊन घेते म्हणजे आता पाणी पिलं ना खाऊशी वाटत नाहीये पण असं कधी होतंय मला या खायला चकल्या खायला ये म्हणतो माय चकल्या खायला ये म्हणतो माय लाईट बंद कर तिकडचे मस्त बाहेर पाऊस चालू आहे
टाईम होतोय 7:30 वाजता आहे आणि दिवाबत्ती वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. तर मला आमटी आणि भाकर खायची होती, तर 2 भाकरी बनवल्या, आमटी आणि सकाळचं सर्व आहे. जेवढ्या भज्या काढल्या होत्या ना तेवढ्या फक्त त्याच्यातल्या फक्त आमच्या साहेबांनी ना थोड्याशाच भज्या खाल्लेल्या आहे. कुरडई पापड पण आहे. आणि हे बघा दाखवते. आणि आता बसते मी उपवास सोडायला. दूध गरम केलं, इकडे 2 भाकरी बनवल्या, हे बघा इकडे एक आणि इकडे एक. तर मी आता बसते जेवायला, जेवण करून घेते आणि मग बोलते. आमच्या साहेबांचं चालू आहे कांदा वगैरे कट करणं. आणि त्यांना म्हटलं तुम्ही सकाळी आमरस खाल्ला ना, तर आता पुरणाची पोळी आणि दूध खा, आम्ही इथं बाजरीची भाकर खाणार. चला जेवण करून घेते आणि मग बोलते. तू